नवीन गोष्टी नवी कहाणी अजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव। राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव। श्रोतेहो, आजकाल तरुणांमध्ये सोशल मीडियाचं जसं फॅड आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांमध्येही दिसून येत आहे। या स्मार्टफोनच्या जमान्यात तरुण वर्ग जसा आघाडीवर आहे तसंच ज्येष्ठ नागरिकही स्मार्टफोनचा वापर स्मार्टपणे करताना दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे सायबर क्राईमच्या जाळ्यात तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकही शिकार होताना आपल्याला दिसत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या एकटेपणाचा, त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात आहे। यासाठीच आज आपल्याला सायबर सेल शिवाजीनगर पुणे येथील पोलीस निरीक्षक श्री हाके सर सायबर गुन्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसंबंधित कोणते गुन्हे घडतात आणि त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। ऐकूयात तर। जनसेवा फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत पुरवली जाते। त्यांच्या आव्हानानुसार आम्ही सायबर पोलीस ठाणे पुणे शहर येथून पोलीस निरीक्षक हाके व आमचे सहकारी प्रसाद पोतदार या संस्थेमध्ये आलो आहे आणि सायबर गुन्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसंबंधाने कोणते गुन्हे घडतात आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे यासंबंधी माहिती देणं गरजेचं आहे असं संस्था चालकांनी आम्हाला कळवल्याप्रमाणे आम्ही त्यांना सतर्क करण्यासाठी इथे आलो आहोत। साधारणतः सायबरचे काही गुन्ह्यांचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसंबंधाने ठळकपणे कोणते प्रकार घडू शकतात त्यामध्ये मनी ट्रान्सफर युजिंग डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, त्याची क्रेडेन्शियलची माहिती घेऊन, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या क्रेडेन्शियलची माहिती घेऊन म्हणजे डेबिट कार्ड नंबर, त्याचा काय CVV नंबर आणि इतर माहिती घेऊन तुमच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्डमधून पैसे वळती केले जातात। त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? कुठल्याही प्रकारच्या अनोळखी फोन कॉलवर आपल्या डेबिट कार्डची किंवा क्रेडिट कार्डची महत्त्वाची कोणतीही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होणारी माहिती दिली नाही पाहिजे, ही काळजी घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे पुढे अजून कसले क्राईम घडतात? पेटीएम, फोनपे, मोबाईल सिम कार्ड आणि बँक यासारख्या KYCसाठी किंवा त्यांची KYC अपडेट करायची या बहाण्याने तुम्हाला फोन येतो आणि तुमची सगळी महत्त्वाची माहिती घेतली जाते, तुम्हाला फसवणूक केली जाते। यामध्ये काय काळजी घ्यायची आहे? ते KYC करण्याच्या संदर्भाने कुठलीही बँक कॉल करत नाही आणि अशा फोनला प्रतिसाद द्यायचा नाही, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन KYC अपडेट केली पाहिजे, ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। त्याशिवाय पुढे मनी ट्रान्सफर विदाऊट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असे काही गुन्हे आमच्याकडे घडलेले आहेत। ह्याच्यामध्ये जर कुठलीही माहिती शेअर न करता बँक खात्यातून पैसे गेले असतील काही वरिष्ठ नागरिकांचे, तर त्यांनी तात्काळ संबंधित बँकेत संपर्क करून जे डिस्प्युटेड ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या बाबतीत भरून दिला, तर त्यामध्ये बँक तपासून पाहते की त्या माणसाचा त्याशी संबंध नाही, तर ते जे झालेले वादग्रस्त व्यवहार आहेत ते बँक सेटल करून देते आणि ते पैसे त्या संबंधिताच्या खात्यात परत येऊ शकतात। त्याशिवाय OTP शेअर केला जातो बऱ्याचदा, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने OTP मागितला जातो, तो आपण देतो। एक बाब लक्षात ठेवली पाहिजे यासाठी काळजी म्हणजे कुठली बँक किंवा तुम्हाला असं संपर्क करून OTP मागत नाही, कोणती वित्तीय संस्था मागत नसते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। त्यापुढे असे काही गुन्हे घडले आहेत जे सामाजिक ऑनलाईन डेटिंग आणि फ्रेंडशिप साईट किंवा वेबसाईट संकेतस्थळ उपलब्ध आहेत। वरिष्ठ नागरिकांमध्ये काय होतं, एकटेपणामुळे हल्ली डेटिंग साईट, फ्रेंडशिप देणाऱ्या साईटची मदत घेतली जाते। गुन्हेगार तुमचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करतात, त्यामुळे कुठल्याही डेटिंग साईटवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नये, त्यांच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नये। ती तुमची माहिती घेतील आणि तुमची फसवणूक करतील।
त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्याशिवाय काही क्लोनिंग किंवा स्पूपिंग क्रेडिट कार्डवरून सुद्धा फसवणूक केली जाते. त्यामध्ये काय केलं जातं, ATM मशीनवरून पैसे काढत असताना आसपास कोणी आपला पिन पाहत आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. बऱ्याचदा आपण वरिष्ठ नागरिक आपल्या काही इतर व्याधीमुळे अडचणीत असतो आणि आपण पैसे काढला जातो, तेव्हा कोणीतरी त्याचा फायदा घेतं आणि आपले ATM कार्ड पैसे काढण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे देऊ नये. ते दिलं तर त्याचा ते मिसयूज करू शकतात. त्याच्याकडे एखाद्या स्कीमरमध्ये वगैरे त्याची माहिती कॉपी करून घेऊ शकतात आणि पिन नंबर बघून मग डुप्लिकेट ATM कार्ड काढून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे इन्शुरन्स फ्रॉड आहेत. बऱ्याचदा उतार वयात ते इन्शुरन्स पॉलिसीज मॅच्युअर होत असतात. इन्शुरन्स पॉलिसीच्या फसवणुकीमध्ये बऱ्याचदा ऑनलाईन पॉलिसी काढली जाते, त्यामधील सत्यता पडताळली जात नाही. त्यामुळे बरेच प्रीमियम भरल्यानंतर ती पॉलिसी खोटी असल्याची लक्षात येते. त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी काढताना त्याची सत्यता पडताळणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आकर्षक परतावा दिला जाईल अशा काही भूलथापा असतात, त्या भूलथापाला बळी पडलं नाही पाहिजे वरिष्ठ नागरिकांनी. त्याशिवाय काही मॅट्रिमोनियल फ्रॉडसुद्धा वरिष्ठ नागरिकांच्या संदर्भात होतात. त्याच्यामध्ये फ्रेंडशिप साईट आहेत, काही सेक्स्टॉर्शनच्या गुन्हे ते घडत आहेत. सेकंड इनिंगच्या नावाखाली बरेच वयस्कर लोक मॅट्रिमोनी साईटवर अकाउंट काढून पुढील जीवन प्रवासासाठी जोडीदार शोधतात. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार त्यांच्याशी मॅट्रिमोनी साईटद्वारे संपर्क करून गोड बोलून आर्थिक फसवणूक करताना दिसतात. त्यामुळे सदर साईटवरील समोरील व्यक्तीची खरी ओळख कळेपर्यंत किंवा त्या आपल्याला पूर्णपणे खात्री होत नाही तोपर्यंत त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही पाहिजे. त्यांच्याशी महत्त्वाचं म्हणजे कोणते आर्थिक व्यवहार केले जात नाही. आयुष्यभराची जमापुंजी आपण उतार वयात आधार म्हणून जी असते ती ते लोक काढून घेतात आणि तुमची घोर फसवणूक केली जाते हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याशिवाय फेक प्रोफाईल, डेफेमेशन, वल्गर कमेंट्स अशा काही पोस्ट आयडेंटिटी थेफ्ट चिटिंगसाठी केलं जातं. आपले फेसबुक अकाउंट बऱ्याचदा सोशल साईटवर आपले अकाउंट असतात एकमेकाला संपर्क करण्यासाठी. आपले फेसबुक प्रोफाईल लॉक असायला पाहिजेत. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायला नाही पाहिजे. प्रोफाईलची प्रायव्हसी अद्यावत ठेवण्यासाठी त्यामध्ये काही ज्या साईटवर सोयी आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे. नाहीतर मग आपली माहिती दुसऱ्याकडे जाते आणि आपल्याला बऱ्याचदा हे डिफेमेशन किंवा इतर गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि मनस्ताप होतो. त्याशिवाय काही व्हॉट्सअप डिफेमेशन, व्हॉट्सअपचा नवीन फॅड आहे, समाजाला कम्युनिकेशनसाठी महत्त्वाचं साधन आहे. त्याच्यामध्ये वल्गर कमेंट्स पोस्ट येऊ शकतात. व्हॉट्सअप अकाउंटच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी सजग असलं पाहिजे. आपल्या अकाउंटला 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणून जी काही सुरक्षेसाठी ठोस प्रतिबंध उपाययोजना त्यामध्ये केलेली आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. आपला व्हॉट्सअपचा OTP शक्यतो कोणालाच स्वतःशिवाय करू नये, अन्यथा अकाउंट हॅक होऊ शकतं. त्यामुळे पुढील आपल्याला परिणामाला सामोरं जावं लागतं, याची दक्षता घेतली पाहिजे. हल्ली नवीनच एक MSB लाईट बिल भरलं नाही म्हणून फ्रॉड केला जायचं बऱ्याच गोष्टी होत आहेत. लाईट बिल भरा अन्यथा आपलं मीटर कट केलं जाईल आणि शक्यतो हे रात्रीच्या वेळेस असे कॉल येतात आणि त्याला फशी पडून आपण सांगतो बाबा मी बिल भरलेलं आहे, तरीसुद्धा ते तुम्हाला सांगतात की ते सिस्टममध्ये अपडेट झालेलं नाही, तुमची लाईट कट होणार आहे आणि तुम्हाला कुठला तरी एखादा ॲप डाउनलोड करायला सांगतात किंवा एखाद्या नंबरवरती पैसे भरायला सांगतात, फोनपे वगैरे. तर अशी कोणाकडेही भरू नका. रितसर तुमच्याकडे लँडलाईन नंबर MSCBचे असतील त्यांच्याकडे खात्री करून घ्यावी. लोन ॲपचे सध्या खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहेत. बऱ्याचदा आपल्याला छोट्या मोठ्या अडचणीसाठी आपण मायक्रो फायनान्स कंपन्याकडून लोन घेतो. त्याच्यासाठी या कंपन्या तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगतात आणि तुमच्या सिस्टमचा किंवा मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस त्यांच्याकडे जातो आणि आपण आपली सगळी माहिती त्यांना आपसूक देऊन टाकतो. तर आपण घ्यायची काळजी काय, कोणाच्या सांगण्यावर कुठलेही माहीत नसलेले ॲप डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं नाही पाहिजे. कोणाला आपल्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस देऊ नये आणि आपल्याला नकळत कोणते ॲप इन्स्टॉल झाले असेल तर ते त्याद्वारे जनरेट झालेला कोड कोणाशी शेअर करू नये. सगळ्यात महत्त्वाचं, कारण त्याशिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ शकत नाही. ॲप इन्स्टॉल झाल्यावर जनरेट झालेला कोणताही SMS कोणालाही पाठवू नये. तुमची गोपनीय माहिती जशी कार्डची माहिती, पासवर्ड, वन टाईम पासवर्ड, OTP शेअर करू नये. एखादे ॲप जर चुकून इन्स्टॉल झाले तर लगेच अनइन्स्टॉल करावे. कुठलेही ॲप इन्स्टॉल करताना प्ले स्टोअर अँड्रॉइड बेस्ड मोबाईलमध्ये असतं, डाउनलोड करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. मोबाईलला पासवर्ड सेट करावा. स्क्रीन लॉकची सुविधा ठेवली पाहिजे. मोबाईलवर कार्ड संदर्भातील कोणताही डाटा जसे कार्ड नंबर, पिन नंबर, CCTV क्रमांक अथवा कार्डचा फोटो, इतर महत्त्वाची कागदपत्रे जतन करून ठेवू नये. त्यापुढे आणखीन महत्त्वाचं एक आहे फिशिंग अटॅक म्हणून. जसं तुमची वित्तीय संस्थेची माहिती घेण्यासाठी मी अमुक एका प्रतिष्ठान कंपनीकडून फोन केला आहे असं भासवलं जातं आणि तो हे व्यक्ती काय करतो, मग सर्वसामान्य व्यक्तीला घाबरवण्याचे डावपेच वापरून किंवा भावनिक गोष्टींचा वापर करून वैयक्तिक माहिती देण्यास तुम्हाला उद्युक्त करतो आणि तो या व्यक्ती बनावट कॉलर ID प्रोफाईल देखील तयार करतात. त्याचे फोन नंबर कायदेशीर वाटतात तुम्हाला आणि त्याद्वारे तुमची माहिती घेऊन ते तुम्हाला तुमची फसवणूक करू शकतात. मग यासाठी काळजी काय घ्यायची,
एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की कोणती बँक अथवा बँकेचे कर्मचारी फोन करून कोणत्याही व्यक्तीच्या खात्यासंबंधी किंवा कार्डसंबंधी माहिती विचारत नाहीत. ही सर्वात महत्त्वाची बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. कोणती बँक किंवा कर्मचारी त्याच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची माहिती विचारत नाहीत. जर एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या संदर्भातील संवेदनशील जशी फायनान्शियल ट्रान्झॅक्शनबाबत आवश्यक माहिती वैयक्तिक माहिती फोनवरून विचारत असेल तर सदर माहिती कोणाही अनोळखी व्यक्तीला सांगू नका. किंबहुना ओळखीच्या लोकांना सुद्धा सांगू नका. ते सुद्धा तुमची या वयात फसवणूक करू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला आपले खाते कार्डवरील व्यवहार बंद होण्याबाबतची सूचना मिळाल्यास भावनेच्या आहारी जाऊन आपली संवेदनशील माहिती सांगू नका. बँकेच्या शाखेत जाऊन आपल्या शंकांचे निरसन करून घ्या. आपल्याला आलेल्या फोन संदर्भात कॉलर आय डी जरी आपल्या एखाद्या बँक कंपनी संस्था यांच्या नावे दर्शवत असला तरी कोणतीही संवेदनशील माहिती सांगू नका. गुन्हेगार आपल्या भावनांशी कायम खेळत असतात. अशा वेळी डोकं शांत ठेवा आणि फोन बंद करा. जनरली सोशल इंजिनिअरिंग करून हे फ्रॉड करणारे लोक आपली महत्त्वाची माहिती घेतात आणि मग आपलं खाती रिकामी होतात. ही काळजी आपण घेतली पाहिजे. या आर्थिक व्यवहारामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या आमच्याकडे सायबरला जे काही गुन्हे होत आहेत ते 60 ते 70% एकूण आलेल्या तक्रारी ह्या फ्रॉडच्या आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिशिंग, जे हे सर्वांना माहीतच आहे. त्याचं जाळं कसं टाकतात बघा. फिशिंग म्हणजे तुमच्या बँकेच्या वेबसाईटसारखी दिसणारी दुसरी एखादी बँक अथवा तुमचीच बँक अशी भासवणारी वेबसाईटची लिंक ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला पाठवली जाते आणि त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या बँक खात्याची माहिती मागितली जाते आणि पुढे आपल्या खात्यातील रक्कम लंपास केली जाते. फिशिंगपासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचा इंटरनेट ब्राउझर हे थोड्याशा टेक्निकल टर्म्स आहेत पण समजून घेतलं पाहिजे. मग जर समजत नसेल तर व्यवहारच झाला नाही पाहिजे. शक्यतो असा व्यवहार करू नये. जो साधेपणा व्यवहार आहे तो बँकेत जाऊन केलेला बरा. त्या ज्या टेक्निकल बाबी तरी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ज्यांना कोणाला माहीत आहेत किंवा अर्धवट माहिती आहे त्याच्या बाबतीत असे गुन्हे होऊ नये म्हणून तुमच्या ब्राउझरमध्ये जो बुकमार्क असतो त्यात तुमच्या बँकेची वेबसाईट सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्ही चुकीच्या एखाद्या लिंकवर क्लिक करणार नाही. ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. प्रत्येक वेळा ती वेबसाईट ओपन केल्यावर त्यावर एक सिक्युरिटी असतो HTTPS, जी काही तुम्ही लिंक क्लिक करताय ती आपल्याच बँकेची आहे हे बुकमार्कमध्ये सेव्ह केल्यावर तुम्ही दुसऱ्या कुठल्या लिंकवर क्लिक करणार नाही. यासाठी ते सेव्ह करून ठेवायचं आहे. शिवाय त्याला एक लॉकचं चिन्ह असतं, ते बघायचं की ती साईट सिक्युअर्ड आहे का हे त्यातून दिसून येतं. बँक कधी तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही. वर मी सांगितल्याप्रमाणे ती देताना 100 वेळा विचार आपण केला पाहिजे. संशय आल्यास आपल्या बँकेत खात्री केली पाहिजे किंवा आपला जो काही हेल्पलाईन नंबर असतो जो आपल्या ATM कार्डच्या कव्हरवर असतो वगैरे त्याच्यावर सुद्धा खात्री आपण करू शकतो. मोबाईल फोन बँकिंग करताना जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत होत नाही, तुम्हाला आत्मविश्वास येत नाही, तोपर्यंत फोन बँकिंग टाळला पाहिजे. म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण असे व्यवहार शक्यतो टाळले पाहिजे. अशा प्रकारे सायबर गुन्हे समाज जागृत नसल्यामुळे होत असतात. एकदा का समाजामध्ये सायबर गुन्ह्याबाबत जागरूकता आली तर सायबर सुरक्षित समाजाची रचना होऊ शकते. प्रत्येक एका घरात कुटुंबात सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली तर सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला जपता येईल. जास्त करून वरिष्ठ नागरिकाबद्दल असं म्हणायचं आहे की त्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून जी काही जमापुंजी जमवलेली असते ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुम्हाला सतर्क करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन पुणे यांनी आम्हाला जी काही तुम्हाला जागृत करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि यापुढे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ही काळजी घ्यावी ही विनंती करतो. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताचा आपण सायबर सेल शिवाजीनगर पुणे येथील पोलीस निरीक्षक श्री हाकेसर यांनी सायबर गुन्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसंबंधित कोणते गुन्हे घडतात आणि त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन ऐकलं. श्रोतेहो, अशाच प्रकारच्या माहितीपर कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ.